महादेवी हत्तीणीसाठी सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे। सीआर जया सुकीन यांनी केली रीट याचिका दाखल। महादेवी हत्तीणीला कोल्हापुरातून वंतारामध्ये नेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता। त्यानंतर संतापाची लाट बघायला मिळाली होती। काल मुख्यमंत्री आणि वंतारा सीओमध्ये बैठक झाली होती। त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल ही फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे। महादेवी हत्तीणीसाठी सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने महादेवी हत्तीणीबाबत जो निर्णय दिला होता त्या निर्णयाबाबत फेरविचार करावा अशी विनंती ज्या याचिकेतून करण्यात येते त्याला रीट याचिका असं म्हणतात। त्यामुळे या याचिकेअंतर्गत सर्वोच्च न्यायालय दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करू शकतं। तर सरकार कोल्हापूरकरांसोबत असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। माधुरी हत्तीणीचा जो विषय आहे तो कुठच्याही पक्षाशी संबंधित नाही। पेटा नावाची संस्था सुप्रीम कोर्टामध्ये गेली, पहिली हायकोर्टामध्ये गेली। हायकोर्टानं हत्तीणीला रिहॅब करण्याचा निर्णय दिला। त्याच्यानंतर त्याच्या विरोधात ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले। सुप्रीम कोर्टाने देखील तो निर्णय कंटिन्यू केला। याच्यामध्ये सगळ्यांनी आम्ही पुढाकार घेतला। पुढाकार घेऊन माधुरी हत्तीण ही कोल्हापूरला शिरोळला राहिली पाहिजे हीच आमची भूमिका आहे। परंतु त्याच्यात कायदेशीर बाब आहे। पण त्याच्यामध्ये आम्ही पार्टी सुप्रीम कोर्टामध्ये व्हायचं शासनानं हा निर्णय काल मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, शिंदे साहेबांनी देखील घेतलेला आहे। याच्यामध्ये आम्ही अनंत अंबानींशी देखील संवाद साधला। त्यांचे सीईओ काल कोल्हापूरमध्ये आलेले होते आणि त्यांनी देखील सांगितलं की या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सहकार्य करू। आमचा कुठेही हेतू परस्पर हत्तीणीला तिकडे घेऊन जायचा नाही। कोर्टानं निर्णय दिल्यामुळे आम्ही ते घेऊन गेलेलो आहे। जर कोर्टामध्ये आमचं सहकार्य लागलं तर आम्ही देखील सहकार्य करायला तयार आहोत। रिहॅब जर तिथंच करावं लागलं ते देखील करायला तयार आहोत। त्याच्यामुळं माधुरी हत्तीणीला कोल्हापूरमध्ये आणण्याचा मार्ग हा हळूहळू मोकळा होतोय। आम्ही कोल्हापूरवासियांच्या सोबत आहोत। महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये बैठक पार पडली। वंतारा प्रशासक आणि नांदणी मठातील भट्टारक पट्टाचार्य जिनसेन स्वामी मठाधीश, माजी खासदार राजू शेट्टी आणि कृष्णराज महाडिक यांच्यात बैठक झाली। यावेळी असीम सरोदेही उपस्थित होते। यावत राजू शेट्टी यांनी माहिती दिली आहे। पेटानं बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये कर्नाटकातले 3 मंदिराच्या हत्तीच्या संदर्भात तक्रार केली आहे आणि महाराष्ट्रामध्ये अजून 3 हत्ती आहेत। एक तासगावचा हत्ती आहे, गणपती मंदिराचा, उदगावचा आहे, आणखीन कुंतुगिरीचा आहे। या हत्तींच्या विरोधात सुद्धा पेटा तक्रार करण्याची शक्यता नाकारता येत नाही। अर्थात पेटाच्या पाठीमागे कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी ती पोस्ट केली। तर राजू शेट्टी या प्रकरणात राजकीय पोळी भाजण्याचं काम करतायत। महादेवीला दुसरीकडे पाठवण्यासाठी प्रयत्न करणारे शेट्टी आता दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप भाऊसाहेब आंधळकरांनी केला आहे। हत्तीचे संगोपन व देखभाल करणे कठीण आहे। त्यामुळे त्याच्या मागणीनुसार म्हणजे मठसंस्थांना मागणी केलेली होती आणि त्यांच्या विनंतीनुसार तुम्ही वनसंग्रहालयाकडे तिला म्हणजे घेऊन जावं ही विनंती, असं हे पत्र आहे। यामध्ये जे आता सांगतायत ते की बाबा त्यामध्ये फरक करून सांगतायत की तात्पुरता आम्ही घेऊन जा म्हणलो आणि तात्पुरता आम्ही त्यानंतर तुमच्याकडून आम्ही घेऊन येणार होतो, हे दादांत खोटं आहे। या पत्रामध्ये तसं नमूद पाहिजे की थोडे दिवस आम्हाला हा माणूस मिळेपर्यंत तुम्ही ठेवून घ्या असं म्हणलेलं नाही। आणि त्यामुळं या ठिकाणी दुटप्पी भूमिका या ठिकाणी राजू शेट्टी यांची दिसून येते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नांदणी मठातील मठाधिपतींची भेट घेतली। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी मठ आणि कोल्हापूरकर आग्रही आहेत। महादेवीला नांदणी मठात परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांचे प्रयत्न सुरू आहेत। याबद्दल मनोज जरांगे पाटलांनी मठाधिपतींची भेट घेतली आणि या विषयावर मठाधिपतींसोबत जरांगेंनी चर्चाही केली आहे। तर काल वंताराकडून कोल्हापूरकरांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती, पाहूयात। नांदणी गावातील जैन संस्थान मठ आणि कोल्हापूरच्या लोकांमध्ये माधुरीचं आत्यंतिक धार्मिक सांस्कृतिक महत्त्व याची पूर्ण जाणीव वंताराला आहे। गेल्या अनेक दशकांपासून ती आध्यात्मिक सामाजिक जीवनाचा भाग राहिली आहे। माधुरी कोल्हापुरातच राहावी अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आम्हाला आहे। यातील वंताराचा सहभाग सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी दिलेल्या बंधनकारक निर्देशानुसार काम करण्यापुरता मर्यादित आहे। माधुरीला हलवण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला होता। पुनर्वसन केंद्र म्हणून त्यात वंताराची भूमिका केवळ माधुरीची देखभाल करणं, निवास आणि पशुवैद्यकीय सहाय्य पुरवणं अशी होती। वंताराने कोणत्याही टप्प्यावर माधुरीचं स्थलांतर करण्याची शिफारस केली नाही किंवा तिचं स्थलांतर सुरू केलं नाही।
धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. माधुरीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या कायदेशीर अर्जास वंतारा पूर्ण पाठिंबा देईल. त्यासाठी वंतारा संपूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय सहाय्यता प्रदान करेल अशी भूमिका काल वंताराकडून मांडण्यात आली होती. तर काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर वंताराची टीम कोल्हापुरात दाखल झाली. यावेळी वंताराच्या सीईओनी नांदेडी मठाधिपतींची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली, तसंच वंताराची भूमिकाही मांडली आहे. आणि या बैठकीनंतर वंताराचे सीईओ आणि मठाधिपतींनी काय म्हटलं पाहूयात. नांदेडी मठ, महाराष्ट्र सरकार व वंतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे. नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वंताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याचे आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे. हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील. हम यहाँ एक घर माधुरी के लिए बना सकते हैं जहाँ माधुरी वापस अपने कोल्हापुर वासी और अपने फैमिली के पास वापस आ सकती है. मैं खाली ये कहना चाहता हूँ कि ना वंतारा ना अनंत अंबानी जी जो वंतारा के पीछे इतना उन्होंने अच्छा काम किया है, किसी का कभी भी यह उद्देश्य नहीं था कि हम किसी को भी ठेस पहुंचाए, कोई भी सेंटिमेंट को हर्ट करे. ये अननोइंगली हुआ है. कोर्ट के आदेश के हिसाब से हमने काम किया और उस आदेश के कारण लोगों ने हमको दोषी ठहराया.